दादा आज राज्यामध्ये प्रवेशोत्सव सुरू आहे विद्यार्थ्यांचा आणि दोन प्रश्न गंभीर स्वरूपाचे आलेले आहेत. ते म्हणजे कवी लोकांनी हिंदी भाषेवर नाराजी व्यक्त करीत आपले पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. कसं पाहता? नाही, आज प्रवेशोत्सव सर्व दूर महाराष्ट्रात सर्व शाळांमध्ये सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवला आहे. मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, शाळेबद्दल त्यांना आकर्षण व्हावं आणि तिथे जाऊन त्यांनी त्यांच्या आयुष्याची वाटचाल जी आहे ती चांगल्या पद्धतीनं राबवावी या दृष्टीनं हा प्रवेशोत्सव आहे. मी सुद्धा आज घाटपुरीच्या शाळेमध्ये जाऊन आलो आणि मोठ्या प्रमाणात तिथे आम्ही विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. आणि आपण जो विषय सांगितला की काही कवी लोकांनी आपले पुरस्कार वापस केले, खऱ्या अर्थानं त्यांनी थोडं माहिती घेणं आवश्यक आहे की हे अनिवार्य नसून बऱ्याचदा आपण पाहतो की बऱ्याच भाषांचं ज्ञान असणं हे आपल्यासाठी चांगलं असते. आपल्या ज्ञानात त्यांनी भर पडते आणि जर एखादी भाषा आपल्याला अधिक आली तर त्यांनी वाईट तर होत नाही, उलट त्याचा कुठे ना कुठे फायदाच होतो. त्यामुळे मोठ्या मनाने मोठ्या यांनी हे स्वीकारलं पाहिजे. आणि तरी त्यांचा काय नेमकं भावना आहे ती मी अजून पाहिली नाही, पण मी पाहून नंतर त्यावर रिॲक्ट करेन. दादा, आमदार अबू आसिम आझमी यांनी आज पालख्यांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. अबू आसिम आझमी हा माणूसच विक्षिप्त आहे. याला कुठंतरी न्यूजमध्ये राहण्यासाठी असे बेताल वक्तव्य ते करत असतात आणि विशेष करून जातीय तेढ निर्माण होऊन त्याच्यातून पोळी शेकणे हा अबू आसिम आझमीचा जुना धंदा आहे. तो मूर्ख माणूस आहे आणि मूर्खांच्या नांदी आपण लागलं नाही पाहिजे. आज वारी सुरू झालेली आहे. वारीमध्ये लोकांनी सहभागी व्हावं, मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं. आणि आपण पाहिलं असेल तर ह्या वारीमध्ये सर्व धर्माचे लोक सहभागी होत असतात आणि ही गोष्ट अबू आसिम आझमीला कळलीच नाही. त्यामुळे असे मूर्खासारखे ते बोलतात. दादा, आपल्या होमटाऊन जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांकडून प्रवेशोत्सवाच्या वेळी शाळा साफ करून घेतल्या गेलेल्या आहेत. सकाळपासून शिक्षण मंत्री त्या ठिकाणी येत होते, माहिती आहे? नाही, मला माहिती नाही, पण जर असं झालं असेल तर निश्चित त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. अबू आझमीचा